स्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। प्रतिदिन चालणारा आपला हा श्रीमद भागवत सत्संग आणि काल आपण सर्वांनी श्रीमद भागवत सत्संगामध्ये श्रवण केलं होतं की वृंदावनामध्ये यमुना मैयाच्या किनाऱ्यावर देवी भक्ती जी की जोर जोराने रडत होती, समोर दोन्ही ज्ञान आणि वैराग्य नावाचे दोन्ही पुत्र अत्यंत जर्जर होऊन वृद्धावस्थेत झोपलेले होते, पडलेले होते आणि ते सगळं पाहून नारदजींना आश्चर्य झालं आणि देवी भक्ती आणि नारदांचा जो संवाद होता काल आपण थोड्या प्रमाणात ऐकलेला आहे। तर त्या ठिकाणी नारदांनी देवी भक्तीला खूप प्रकारे समजावलं, सांत्वना दिली आणि आधारही दिला की काही काळजी करू नका, भगवान परमात्मा ईश्वर अत्यंत करुणानिधान आहे, दया सिंधू आहे, कृपा सिंधू आहे। तुमचं जे दुःख आहे ते परमात्म्याच्या जवळ तुम्ही सांगा, तुमचं दुःख अवश्य नष्ट होईल। केवळ परमात्म्याचं हरी चिंतन करा, केशवाचं चिंतन करा, कीर्तन करा, त्यातूनच भगवान परमात्मा कृपा करतील आणि तुमचं दुःख दूर होईल। देवी भक्ती, आपण तर परमात्म्याची प्राणेश्वरी आहात, अत्यंत प्राणाहूनही देवाला प्यारी आहात, त्यामुळे काळजी करू नका। तुमचं जे दुःख आहे जास्त काळ राहू शकणार नाही। तर ज्ञान आणि वैराग्य आता दोघेही वृद्धावस्थेमध्ये पडलेले आहेत। त्यांची जी केस आणि दाढी एवढी अशी पांढरी झाली, फार बगळ्यासारखी एकदम पांढरी झाली दाढी, वृद्ध झालेत। त्यांना ज्ञान आणि वैराग्याचा जो पोषक असा आहार आहे तो त्यांना कधी मिळाला नाही। दीर्घ काळापासून उपवास असल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये त्राण उरलेलं नाही, त्यामुळे ते अगदी श्वासही फार कष्टाने घेतात। अशा अवस्थेमध्ये असणारे ज्ञान आणि वैराग्य या दोघांचं कष्ट निवारण करण्याकरता त्या ठिकाणी देवर्षी नारद आता काय उपाय करतील अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण काल पाहिलं होतं। आणि त्याचबरोबर श्रीमद भागवताच्या महात्म्याचा जो पहिला अध्याय आहे तो काल संपला होता। तर आज हा दुसरा अध्याय इथे सुरू होतोय। तर या अध्यायामध्ये नारदजी महाराज भक्ती महाराणीचं दुःख दूर करण्याकरता मोठा उद्योग करतायत। काय उद्योग करतायत? नारदजी महाराज म्हणतात, वृथा खेदयसे बाले अहो चिंता तुरा कथम श्रीकृष्ण चरणाम्भोजं स्मर दुःखं गमिष्यति। भगवान परमात्मा सर्वांचं दुःख नष्ट करतो
आतापर्यंतची उदाहरणं तुम्ही पाहिली असतील ना. काय? द्रौपदीच्या परित्राता येन कौरव कश्मलात पालिता गोप सुंदर्यः स कृष्णत्वापि नो गतः. हे भक्ती देवी, हे महाराणी, तुम्ही उदाहरणं पाहिली असतात. भगवान परमात्म्याची जी करुणा गाथा आहे, परमात्मा जीवांवर कशा प्रकारे आपली कृपा करतो, त्या कृपेचे अनेक असंख्य उदाहरणं आहेत. त्या उदाहरणांमधून आपल्याला पाहायला मिळतं की तुमचं दुःख फार काळ टिकू शकणार नाही. कारण द्रौपदी आहे, द्रौपदीचं दुःख कोणी निवारण केलं? द्रौपदीच्या आयुष्यामध्ये सुख कधी आलंच नाही. असं वाटेल एखाद्याला, राजाची मुलगी आहे, एका मोठ्या चक्रवर्ती सम्राटाची पत्नी आहे, राजपाट राणी आहे, वैभव आहे, साम्राज्य आहे, संपूर्ण चराचराची एक महाराणी आहे. या ठिकाणी जे पृथ्वीचं एक छत्र सम्राट युधिष्ठिर मोठे राजे होते, त्यांची पत्नी असल्यामुळे, परंतु तरीही द्रौपदीच्या पदरामध्ये दुःख सोडून कधी काही मिळालंच नाही. कारण कुंतीही तशीच होती, नेहमीच दुःख. आणि द्रौपदीवर तर आणखी भयानक दुःख. ज्या सभेमध्ये, कुरुराज सभेमध्ये सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे लोक पुरुष वर्ग बसलेले होते, त्यामध्ये द्रौपदीला केसांना धरून ओढत आणलेलं. ती रजस्वला असलेली द्रौपदी स्वतः अत्यंत भयावह निर्लज्ज प्रकारे हे सगळं दृश्य पाहून अत्यंत दुःखी आहे, कष्टामध्ये आहे. परंतु ते सगळं कष्ट भगवान द्वारकाधीश द्वारकेला बसून निवारण करतात. फक्त काय केलं द्रौपदीने? कृष्ण कृष्ण कृष्ण. भगवान परमात्म्याला सगळं समर्पित केलं, सगळं सोडून दिलं, सगळी लाज सोडून दिली. आता देवा, माझी जी काही इच्छा आहे, मला जे काही हवं आहे तू पूर्ण कर प्रभो, तुझ्या हातामध्ये सगळं काही आहे, मी आता माझं काहीही म्हणत नाहीये. हे परमात्मन, हे कृष्ण, हे कृष्ण, हे कृष्ण. अशा प्रकारे जी प्रार्थना द्रौपदीने केली, त्यातून परमात्मा एवढ्या दूर राहून त्यांनी ती रक्षा केलेली आहे. आता दूर काय म्हणायचं? परमात्मा कुठे दूर आहे कोणाच्या? तो तर सगळीकडे व्यापक आहे. तो कुठे दूर आहे? तो तर सर्वत्र सदा सर्वदा विद्यमान आहे. हरि व्यापक सर्वत्र समान, प्रेम ते होई प्रगटमय जाना. परमात्मा हरी सदा सर्वदा निरंतर प्रत्येक ठिकाणी समान रूपाने भरलेला आहे, व्यापक आहे. आणि तो व्यापक परमात्मा प्रकट कसा होतो ते म्हटले, त्याला प्रेम करावं लागतं. प्रेम केलं तर ते प्रकट होतं. जसं लाकडामध्ये आग आहे की नाही? आहे ना. तुम्ही चुली पेटवतात सगळे लोक, लाकडात आग आहे की नाही? पण असंच लाकूड ठेवलं, तुम्ही म्हटले आमचा चहा उकळलाच नाही, मग काय करावं लागेल? पेटवण्याकरता काहीतरी उद्योग करावा लागेल ना. जे लाकूड नुसतं मांडलं तर तुमचं काही कार्य सिद्ध होणार नाहीये. त्याच्याकरता अग्नी, त्याला संयोग करावा लागेल. लाकडात अग्नी आहेच, अग्नी नसतं तर ते कशाला पेटलं असतं? अग्नी आहे त्यामध्ये, परंतु त्याला प्रकट करावं लागतं, तेव्हा कुठेतरी काम होतंय. भगवान परमात्मा सगळीकडे विद्यमान आहे. जसं लाकडात अग्नी पूर्ण भरलेला आहे, तसंच परमात्मा प्रत्येक कणाकणामध्ये, जळस्थळामध्ये समान रूपाने भरलेला आहे. बस त्याला काय करायचंय? प्रेम करायचंय, मग तो प्रकट होतो. जसं अग्नीला प्रकट करावं लागतं, तद्वत परमात्म्यालाही प्रकट करावं लागेल. त्या ठिकाणी विद्यमान आहे, परंतु प्रेम करा परमात्म्यावर, आर्ततेनं त्याला व्याकुळ आकुळ व्याकुळ होऊन त्याचं चिंतन करा, ध्यान करा, त्याचं नाम चिंतन करा. तो आपल्या जवळच आहे, मग कुठे लांब नाही. आणि जो हे करत नाही त्याच्यासाठी परमात्मा खूप लांब आहे, त्याच्यासाठी कधी जवळ नाहीये. परंतु जो परमात्म्यावर प्रेम करतो, जो त्याच्याविषयी आस्था आदर ठेवून निरंतर त्याचं चिंतन करतो, परमात्मा त्याच्या आतमध्ये सदा सर्वदा विद्यमान आहे. भगवान परमात्मा कृपा करतात. म्हणून द्रौपदीचं दुःख नष्ट केलं. त्या गोपिका बघाव, व्रज गोपिका, त्या गोपिका कशा होत्या? ते म्हणाले त्यांना काही येत नव्हतं, अडाणी होत्या. ज्ञान वैराग्य आदीच्या गोष्टी त्या सगळ्या त्या सोडून फक्त कृष्ण कृष्ण भक्तीमध्ये लागल्या होत्या. निरंतर अगदी वेड्यासारखं परमात्म्यावर प्रेम करणाऱ्या त्या गोपिका. भगवान परमात्म्याचं दर्शन झालं नाही तर अगदी आकुळ व्याकुळ होऊन त्यांची जी अवस्था होत होती, त्या अवस्थेचं वर्णन देवर्षी नारदांनी कुठे केले? त्यांच्या नारद भक्ती सूत्रामध्ये. त्या म्हणतात, भक्ती असावी तर कशी? यथा ब्रज गोपिकानम तद विस्मरणे परम व्याकुलतेती. म्हणजे भगवान परमात्म्याला तर चुकूनही आपण विसरायचं नाहीये. आणि जर चुकून हुकून दुर्भाग्याने
जर एखाद्या क्षणापुरतं जरी त्याचं विस्मरण झालं तर आकुळ व्याकुळ होऊन जातात. असं काय पाप केलं होतं मी की तो परमात्मा क्षणापुरता मला विसरला गेला. ओ हो हो हो, दुःख होतं त्यांना, आकुळ व्याकुळ होऊन जातात. परम व्याकुलतेती अशा ब्रजगोपिका आहेत त्या. त्यांच्याकडे काही ज्ञान वैराग्य असं नव्हतं तिथे सांगितलेले, परंतु त्या सगळ्या कोण होत्या? ऋषी रूपा. ज्या पूर्वजन्मामध्ये एक मोठे मोठे ऋषी होते, मोठे मोठे ज्ञानी महात्मा योगी लोक होते, जे लाखो वर्ष एका एका ठिकाणी बसून तप करायचे. ते सगळ्या ऋषी मुनींनी पाहिलं. कुणाला? भगवान प्रभू श्री रामचंद्रांना. आणि म्हटलं ओ किती सुंदर आहे. निलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वाम भागम पाणो महासायक चारु चापम नमामि रामम रघुवंशनाथम. अत्यंत सुकोमल तनय, किती सुंदर दिव्य अशी काय आहे. अत्यंत ओजस्वी तेजस्वी मंद स्मित, सदा सर्वदा असीम शांती चेहऱ्यावर, प्रसन्नता, सदा सुप्रसन्नता, दयाळुता. ही परमात्म्याजवळ असलेलं फार मोठं औदार्य आहे त्यांचं. आपल्या भक्तांकरता कृपा करण्याकरता अभय हस्त. तुला काय पाहिजे तथास्तु. हे सगळं स्वरूप जेव्हा भगवान श्रीरामांचं पाहिलं तेव्हा ते जे ऋषीमुनी सगळे होते ना, त्यांचं मन मोहून टाकलं त्या रूपानं. सगळे काय म्हटले? ऋषीमुनी म्हणाले की अहो आम्ही जर स्त्रिया असतो तर किती छान झालं असतं, आणि हे जर आम्हाला पती रूपाने मिळाले असते, हो मग आमचं भाग्यच खुलून गेलं म्हणायचं. त्या सगळ्या ऋषीमुनींच्या मनामध्ये आलं. आणि मग त्या सगळ्या ऋषीमुनींनी विचार केला, अशी इच्छा देवाजवळ व्यक्त केली. भगवान परमात्मा म्हटले तथास्तु, तुमची इच्छा पूर्ण होईल, परंतु या जन्मामध्ये नाही बाबा. का हो नाही? ते म्हटले या जन्मात मी व्रत घेतलेलं आहे. कशाचं? एक पत्नी राहायचं. मग सीता ही माझी एक पत्नी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी स्वीकारू शकत नाही. तुम्ही व्रजामध्ये व्रजांगना गोपिका म्हणून जन्म घ्या, तिथे मी तुम्हाला तुमचा स्वीकार करेन. अशा प्रकारे त्या ब्रजगोपिका निरंतर, बघा ज्ञानी होत्या, मूर्ख नव्हत्या कुणी. त्या ब्रजगोपिका एक एक मोठ्या मोठ्या तपस्विनी आहेत, साक्षात वेदाच्या ऋचा आहेत. त्या सगळ्या ज्या ब्रजांगना होत्या, भगवान परमेश्वरा करता सगळं काही त्याग करून केवळ त्यांच्यावर एकनिष्ठ होऊन प्रेम केलं त्यांनी. तेव्हा कुठे परमात्मा त्यांचा झालेला आहे, त्यांचाच होऊन गेलेला आहे. म्हणून हे देवी भक्ती पालिता गोप सुंदरीयः. आणि तुम्ही तर काय, त्वं तु भक्ती प्रिया तस्य, तुम्ही तो प्रिय आहेत त्यांच्या. सततम प्राणतोधिका, प्राणापेक्षाही प्रिय असणाऱ्या तुम्ही स्वतः. म्हणून हे देवी भक्ती तुम्ही काही काळजी करू नका, काही काळजी करण्याचं कारण नाहीये. त्याच्यामुळे परमात्मा जे आहेत काय, कलव तू केवला भक्तीर ब्रह्म सायुज्य कारिणी. तुमचं महत्व आहे बघा भक्तीचं. आता तिथे स्तुती करतात देवर्षी नारद. ते म्हणतात की देवी भक्ती काय एवढी म्हणून काळजी करता, मला हेच काही कळत नाही. बघा बरं, तुमचं जे स्वतःचं महात्म्य आहे ते काही कमी नाहीये. आपण इतर लोकांचे गुण गातो, परंतु तुमच्यामध्येच खूप मोठं महात्म्य भरलेलं आहे. काय महात्म्य? ते म्हणतात की सत्यादी त्रियुगे बोध वैराग्यो मुक्तिदायको. ते म्हणतात की सत्य आदी त्रियुग, सत्य, त्रेतया आणि द्वापर या 3 युगामध्ये काय होतं? बोध, वैराग्य, आत्मस्वरूपाचा बोध म्हणजे ज्ञान आणि वैराग्य हे दोघी मुक्तीचे साधन होते. मुक्ती मिळण्याकरता साधक होते ज्ञान आणि वैराग्य. परंतु आता काय? ते म्हटले कलव तू केवला भक्ती. कलियुगामध्ये तर केवळ भक्तीच आहे. कशा करता? ब्रह्म सायुज्य कारिणी. सायुज्य म्हणजे ब्रह्म समान करून टाकणारी जी एकमेव आहे ती म्हणजे केवळ भक्तीच. कुठे? या कलियुगामध्ये. म्हणून देवी भक्ती तुमचं महात्म्य काही कमी नाही, फार थोर आहात तुम्ही. ब्रह्म सायुज्य कारिणी आहात. या कलियुगामध्ये निश्चित फळ देणारी केवळ भक्तीच आहे. इतर कुठली गोष्ट जर तुम्ही करायला गेलात आणि म्हटले आम्हाला फळ मिळालं नाही, अहो कसं काय फळ मिळेल? लोक म्हणतील आम्ही शांती घातली पोराची, पण ते शांत झाला नाही, उलट आणखी अशांत झाला. होतं ना असं? सगळ्या पोरांची शांती घालावी लागते आणि घातल्यानंतर काय होतं? शांती शांत होतं नाही ना? होतं, कुठेतरी झालं असेल असं, पण बहुतेक नाही होत. असं लोक आम्हालाच येऊन म्हणतात हे अशांत झालं, याला काहीतरी सांगा. हे जे आहे ना, हे जे काही कर्म आपण करतोय आता, ही औपचारिकता आहे. औपचारिकता म्हणजे फॉर्मॅलिटी. ते करायचं आहे आपल्याला, कारण ते जर नाही केलं तर आपल्यामध्ये आसुरी प्रवृत्ती आणखी जास्त घुसेल. कारण आपण लोक काय त्याच्या निमित्ताने का होईना निदान करतोय काहीतरी,
ते जर नाही केलं तर कोण जपमाळ घेऊन राम राम करत बसणार आहे? करते कोणी एवढे परिश्रम? नाही. तुमचं बाळ अशांत आहे, त्याला शांती आहे, त्याला त्रास होईल त्याचं, म्हणजे त्या भीतीपोटी का होईना माणसं काहीतरी सत्कर्म घरात करतात. ती औपचारिकता केली पाहिजे आणि ती करायलाच गरजेची आहे, परंतु ते फळदायक असेलच असं नाहीये. ते करायला पाहिजे, कारण आपली आतली जी प्रवृत्ती आहे ती काही पिशाच होऊन जाऊ नये एक दिवस. काहीच जर केलं नाही तर कसं काय होईल? नुसतं खायचं प्यायचं झोपायचं आणि बाकी उद्योगाला लागायचं. आतली जी प्रवृत्ती आहे ती सात्विक राहण्याकरता अध्यात्माची परम आवश्यकता आहे. अध्यात्माशिवाय ते होऊ शकत नाही. त्याकरता हे केलं जातं औपचारिकता म्हणून, परंतु ते किती फळदायक आहे हे ते करणाऱ्यावर करवणाऱ्यावर डिपेंड करतं. करणारे पण तसे अधिकारी लोक पाहिजे. पहिल्या काळामध्ये यजमान लोक जे होते, घरामध्ये जर काही पूजा असेल तर सगळी काही शुश्रूषा सेवा आदी स्वतः करत होते, स्वतः सगळं करत होते. आता तर ते मिळतच नाही. कुणी म्हणेल ते करायचं कसं? समजा घरामध्ये पूजा असेल तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तूप लागतं बरं का. तर तूप लागतं, तुपाची वाट बनवायची, हवन करायचे तुपाने. तर तूप आणण्याकरता आपण मार्केटमध्ये जातो. मार्केटचं तूप काय शुद्ध आहे? घरी बनवलेलं तूप मिळणार नाही. जरी मिळालं तर ते गावरान गाईचं असेलच हेही नाही. गावरान गाईचं दूधच मिळणार नाही तुम्हाला अभिषेक घालायला. मग कुठेतरी जर्शीच्या दुधाने काम चालवतोय. मग काम चालवतोय ना, मग त्याचं फळ पण काम चालावूच मिळतं. त्याचं फळ काय तुम्हाला प्रॉपर कधी मिळू शकत नाही. आणि बरं, यजमान सुद्धा तेवढं शुद्ध बुद्धीचा पाहिजे, अंतःकरण मनापासून ती सेवा केली पाहिजे. नाही तर त्याचे फोन चालू असते, ओ बाप्पा कधी उरकायचं, आम्हाला जायचं तिकडे, आम्हाला घाई होते. अशा प्रकारे लोक जे यजमान आहेत ते काही नीटनेटके नाही आहेत. मग ते यजमानानुसार बाप्पा पण झाले. ते म्हणले, अहो तुम्ही म्हणता 1 तासात, तुम्ही म्हणा फक्त मी 10 मिनिटात उरकून मोकळा होतो. मला काय, तुम्हाला जर घाई आहे ना तुम्ही पण आणखीच मग घाईमध्ये. म्हणजे त्या ठिकाणी कसं आहे ते पूर्वीच्या काळामध्ये त्रैकालिक संध्या उपासना करणारे पंडित लोक होते. त्रैकालिक संध्या उपासना प्रातः काळामध्ये, मध्यान्ह आणि सायंकाळामध्ये 3ही वेळी संध्या उपासना अर्चना करत होते. अत्यंत निस्पृह, निरीह आणि सदाचारी असणारे ब्राह्मण लोक होते. तर ते सगळे ब्राह्मण लोक जेव्हा आपल्याला आशीर्वाद देतात, ते जेव्हा काही आपल्या घरामध्ये मंत्र उच्चारण करून पूजन करतात, तर त्याचं जे फळ आहे ते निश्चितच मिळतं. आणि आत्ताच्या या युगामध्ये ते संभव आहे का? नाही, अजिबात शक्य नाही. येते न त्या प्रकारचे पुरोहित आहेत, न त्या प्रकारचे यजमान आहेत, न त्या प्रकारची काही सामग्री उपलब्ध आहे. त्याच्यामुळे हे सगळं शक्य नाहीये. त्यानंतर ज्ञान वैराग्याच्या गोष्टी सुद्धा आपल्यासाठी फार कष्टप्रद होऊन जाईल आपल्यासाठी. ते वैराग्याच्या गोष्टी लोकांना ऐकायला सुद्धा नको होतं बरं का. वैराग्याचे प्रवचन फार चालत नाही. एकदा जर कुठे बोलवलं आणि एखाद्याने वैराग्याचे प्रवचन दिले, लोक म्हणतो वा खूप छान प्रवचन झालं, खूप छान कीर्तन झालं, पण दुसऱ्यांदा तारीफ नाही देत महाराज. का नाही देत माहितीये का? कारण की त्यांना धिंगाणा पाहिजे. कारण त्यांना वैराग्याची गोष्ट सांगितली की हो अंगाला काटा येतो. काय सांगितलं महाराजांनी? कारण कुठारा घात होतोय. आपण जे करतोय ना, आपण जे काही काम करतोय त्या काम अगदी साफ चुकीचं आहे. जे करायला पाहिजे ते आपण कधीच करत नाही आणि जे नको करायला ते करत बसतोय. या गोष्टीची माणसाला जाणीव होते वैराग्याची प्रवचन ऐकून. आणि ती जाणीव झाल्यानंतर त्याच्यानं ते होत नाही. मग त्याला काय वाटतं, अपराधी भूमिका, न्यूनगंड काय, त्याने त्या महाराजांनी असं सांगितलं मी तर करूच शकत नाही. तर तो माणूस डिप्रेशन मध्ये जाऊन निघून जातो. काय करण्याची योग्यता नसते. त्याच्यामुळे होतं काय, वैराग्याची प्रवचन, वैराग्याचे सत्संग चिंतन ऐकून माणूस आणखी जास्त बुद्धी विपरीत होऊन जाते त्याची. त्याच्यामुळे हेही फार चालत नाही. सामान्य लोकांमध्ये वैराग्याचं प्रवचन सांगायचंच नसतं. त्यांना एवढं सांगायचं अरे राम नाम जपा, भक्ती करा, देवाचं नाव घ्या. कारण त्यांच्याच्याने तेवढं होऊ शकतं. निदान दिवसामधून तुम्ही 24 तासापैकी समजा 10 तास इकडे तिकडे गेले झोपायला वगैरे, 4-5 तास तुमच्या कामामध्ये गेले, 2-3 तास आणखी टाइमपास करायला गेले, पण एखादा तास, अर्धा तास, 15 मिनिटं तरी तुमचे मिळू शकतात तुम्हाला. किती व्यस्त माणूस असू द्या, त्याला काही नाही तरी 10 ते 15 मिनिटं ते स्वतःचे काढू शकतो. त्यातून जर त्याने नामचिंतन केलं तर तेही फार फळदायक आहे असं त्याला सांगावं लागतं. निदान त्यातून का होईना त्याची प्रवृत्ती निघेल, त्याचं कुठेतरी मन लागेल, चला तेवढं का होईना माझ्याच्याने होतंय, आणि त्यात तो प्रसन्न राहील आणि ते आणखी करायला तो लागेल. याच्याकरता हे सगळं सांगितलं जातं की बाबा तू देव भगवत चिंतन कर. आणि मग आज असं सांगून कलियुगाचं ते महत्वच बनून गेलंय की कलियुगामध्ये नामचिंतन ही सार आहे. म्हणून हे देवी भक्ती कलौ तू केवला भक्ती, केवळ भक्ती ही महत्वाची आहे.
तेही भक्तिपूर्वक पाहिजे हो, नाहीतर मशीन सुद्धा नाम जप करू शकते. आजकाल कॅसेटवर सांगतो ते कुठेतरी ते घरात कोपऱ्यात लावून देतात, त्याच्यात एक तो गायत्री मंत्र लागतो, नाहीतर काय म्हणतात त्याला रामकृष्ण हरी किंवा काही पण एखादा मंत्र चालतो. मला सांगा त्या मशीनला काही पुण्य मिळणार आहे का? ते सतत बोलते म्हणून आहे, त्याला काही पुण्य मिळेल का? मिळेल तुम्हाला काही त्या मशीनला पुण्य मिळेल? नाही ना, अजिबात नाही मिळणार. तसंच आपण जर एक मशीन आहे समजायचं, ते जसं मशीन तसं आपण एक मशीन, आणि आपण तोंडातून चालले मंत्र जाप, आपल्याला पुण्य मिळेल का? नुसतंच तोंडाने म्हणायचे मशीन सारखं, मिळेल का पुण्य? मिळेल नाही ना. मग काय करावं लागेल? जसं त्या मशीन म्हणजे काय, बटन दाबलं की ते सुरू होत आहे आणि ते अनलिमिटेड चालते, तुमचं तरी जमत थकून जाऊ ते चालतायच आहे. तसं जर आपल्यामध्ये भाव नाही, प्रेम नाही, भक्तीपूर्वक घेत नाही ते नाम, तर मग त्याचाही काय उपयोग नाही. हा नाम शेवटी एक अशी गोष्ट आहे जसं अग्नी आहे, आणि अग्नीमध्ये जर तुम्ही चुकून त्या ठिकाणी तुमचा हात लागला बरं का, आगीला चुकून हात लागला किंवा तुम्ही आगीमध्ये जाऊन मुद्दाम हात घातला, दोन्ही वेळेस काय होणार आहे? हा भाजणार आहे. चुकून हात लागला म्हणून भाजणार नाही असं नाही होत, मुद्दाम हात घातला म्हणून भाजणार नाही असंही होत नाही. तसंच भगवत चिंतन, नाम चिंतन, परमात्म्याचं नाम असं आहे ते कशाही प्रकारे फळदायी आहे. तुम्ही चुकून घेतलं तरी आणि तुम्ही एका जागी शांतपणे बसून घेतलं तरीही ते तेवढंच फळ देते. तुम्ही मुद्दाम घेतलं, मनापासून घेतलं तरीही, आणि मनापासून न घेता केवळ तोंडात आलं म्हणून घेतलंय, एखाद्याचं नाव घ्यायचं रे राम इकडे असं म्हणून जरी राम जरी म्हटलं ना तिथे, तरीही त्याचं खूप फळ आहे. हे याची खूप मोठी महिमा आहे. पण तरीही जे फळ आपल्याला आपल्या मुक्ती करता साधन बनू शकेल ते त्यातून मिळणार नाही. पुण्य मिळून जाईल, परंतु भगवत चिंतन, भगवत नाम चिंतन श्रद्धापूर्वक, भक्तीपूर्वक, बघा जर चुकून घेतलेल्या नावाचं एवढं फळ असू शकतं, चुकून घेतलेल्या नावाचं, जसं अजामिलानं पुत्राचं नाव घेतलं होतं नारायण, जर चुकून घेतलेल्या नावातून त्याला एवढं फळ मिळालं की त्याला भगवंताची कृपा झाली, यमदूतांना पळवून लावलं, देवदूत घ्यायला आले, केवळ चुकून घेतलं नाव होतं. अजामिलाला आता कळालं, अरे मी चुकून नाव घेतलं तर असं फळ मिळालं, आणि तेच नाव जर मी बसून मुद्दाम घेतलं तर काय होईल? अशा प्रकारे त्याला तो भाव तयार झालेला आहे. मग हाच भाव आपल्या अंतःकरणात असला पाहिजे. हे सगळे उदाहरण आपल्याकरता आहेत, आणि तेही भक्तीपूर्वक जर घेतलं तर मग आनंदच आनंद आहे. म्हणून हे देवी भक्ती तुम्ही काही काळजी करू नका. भगवान परमात्मा आहे, कृपा सिंधू आहे, दया सिंधू आहे. म्हणून ज्ञान आणि वैराग्य यांचं दुःख हे नष्ट करण्याकरता आपण या ठिकाणी खूप चांगले उद्योग करू. कारण कलियुग जे आहे काय, कलौ मुक्ती क्षयम प्राप्ता पाखंडामय पीडिता, खूप सुंदर प्रकारे नारदजी महाराजांनी सांगितलेलं आहे की त्वदाज्ञया गता शीघ्रम वैकुंठम पुनरेव सा, आदि कलियुगाचं या ठिकाणी वर्णन केले की कलियुगामध्ये कशा कशा प्रकारे लोक करतात, आणि त्या सगळ्यामुळे ज्ञान आणि वैराग्य हे दोघेही अत्यंत पीडित झालेले आहेत. खूप व्यवस्थित प्रकारे सांत्वना त्या ठिकाणी नारदजींनी देवी भक्तीला केली. अशा प्रकारे सूतजी महाराज सांगतात की हे शौनकजी महाराज, इति नारद निर्णीतम स्वमहात्म्यम निशम्य सा सर्वांग पुष्टी संयुक्ता नारदम वाक्य सुब्रवीत. अशा प्रकारे नारदांचं ते वाक्य ऐकून देवी भक्ती ही अत्यंत आनंदवती झाली, आल्हाद त्यांना मिळाला की चलो चांगलं आहे, भगवान परमात्म्याची कृपा आहे की नारदांसारखे महात्मे महापुरुष सद्गुरू मला इथे मिळाले, की त्यांच्या माध्यमातून आता माझं जे दुःख आहे ते नक्कीच नष्ट होणार, आणि दुःख नष्ट होईल अशा प्रकारे जेव्हा कळालं माणूस खुश होऊन जातो ना, आनंद होऊन जातो. जसं एखादी कोर्टामध्ये केस चालू असते आणि थोडंसं आधीच आपल्याला कळून जातं की आपल्या बाजूने निकाल लागणार आहे, माणूस खुश असतो एकदम. वा वा वा, साधारण छोटीशी गोष्ट आहे ही या विश्वामधली. हा जो 2-4 वर्ष झाली, 10 वर्ष झाले झटत होतो ते आता आपल्या बाजूने का होईना, शेवटी का होईना पण छान मिळालं, असं ते सगळं आपण जेव्हा विचार करतो. पण हा जो आनंद आहे तो काहीच नाही, नगण्य आहे. तो परमेश्वराची जी कृपा आहे ती साक्षात कृपा जर होत असेल तर तो आनंद दिव्य आहे. देवी भक्ती आता आनंदात आहे की चला नारदजी महाराज मिळालेत आणि ते आता माझं दुःख नक्कीच नष्ट करतील, परमात्म्याची माझ्यावर कृपा होईल. अशा प्रकारे देवी भक्ती आता नारदांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत म्हणते. बघा, कृतज्ञता आधीच व्यक्त केली जाते, काही काम बनायच्या पूर्वीच. तो एक ते म्हणलेत ना आपण होईल म्हणून सांत्वना दिली आहे ना,
तर त्यातूनच त्या देवी भक्तीनं काय केले, अहो नारद धर्मीवसी प्रीतिस्ते मयि निश्चला न कदाचित विमुंचामि चित्ते स्थास्यामि सर्वदा कृपालुना त्वया साधो मदबाधा ध्वंसिता क्षणात पुत्रयोश्चेतना नास्ति ततो बोधय बोधय. हे नारदजी महाराज, माझे दोन्ही पुत्र जसे जर्जर होऊन पडलेले आहेत त्यांना आता तुम्ही उठवा, कारण मला माहित आहे तुम्ही कृपाळू आहेत. तुम्ही कृपाळू असल्यामुळे माझं जी बाधा आहे, माझं जे दुःख आहे क्षणार्धात नष्ट होऊन जाईल. अशा प्रकारे देवी भक्ती नारदजी महाराजांना प्रार्थना करते आणि अत्यंत सांत्वना त्या ठिकाणी दिली असल्यामुळे खूप मनापासून त्यांचे धन्यवाद त्या ठिकाणी ज्ञापित करते. मग अशा प्रकारे जेव्हा झालं, सूतजी महाराज पुढे वर्णन करतात की जेव्हा नारदांनी ह्या सगळ्या प्रकारे पाहिलं, म्हटले आता उद्योग करू, काय करायचं मग. देवर्षी नारदांनी आता त्या ठिकाणी ज्ञान आणि वैराग्य या दोघांनाही उठवण्याकरता उद्योग केला. जाऊन त्यांच्या कानाजवळ मोठ्या मोठ्यानं म्हणायला लागले. काय म्हटले, ओ ज्ञान, ओ वैराग्य, उठा उठा उठा. ओ ज्ञान, उठा उठा उठा. ज्ञान प्रबुध्यतां शीघ्रम रे वैराग्यम प्रबुध्यतां. हे वैराग्य, हे ज्ञान, उठा उठा उठा. अशा प्रकारे नारदजी महाराज त्यांच्या कानाजवळ जाऊन जोर जोरात बोलायला लागले. नारदजी महाराजांचं त्या ठिकाणी बोलणं ऐकलं आणि त्या ठिकाणी वैराग्य आणि ज्ञान दोघेही आता हळूहळू हळू डोळे उघडून उठले. पण खूप दिवसापासून जेवण केलेलं नाहीये, निराहार आहे, अत्यंत अशक्तपणा आहे, वृद्धावस्था आहे. ते उठून तर बसले, परंतु डोळे उघडण्याची ताकद राहिली नाही. हळूहळू डोळे उघडले होते, परंतु तरीही त्या डोळ्यांनी त्यांना काहीही दिसेना, पाहायची शक्ती उरली नाही. त्यांनी परत डोळे बंद केले आणि नारदजी महाराजांनी त्यांना जसा आवाज द्यायचा बंद केला, हे दोघे परत जमिनीवर जशास तसे पडले. नारदजी महाराज आता परत आवाज देत आहेत, ओ ज्ञान, ओ वैराग्य. अनेक प्रकारे उठवलं, परंतु असंच व्हायचं. शेवटी नारदजी महाराज म्हटले, ठीक ठीक ठीक, आणखी उद्योग करू. मग काय केलं त्यांनी, मग नारदजी महाराजांनी कानामध्ये कुणाच्या, ज्ञान आणि वैराग्याच्या काय सांगितलं, उपनिषद. उपनिषद हे ज्ञान भाग आहे, श्रुती आहे. जसे श्रुतीचे 1,00,000 ऋचा आहेत, त्यापैकी 80,000 कर्मकांडापरक आहेत, 16,000 ऋचा उपासना आणि 4,000 ऋचा ज्या आहेत ज्ञानपरक आहेत. मग त्या 4,000 ऋचा त्यालाच उपनिषद म्हटलं जातं. मग ते उपनिषद ज्ञान वैराग्याच्या कानामध्ये सांगितले. ते दोघेही अत्यंत फ्रेश होऊन उठले, पण जसं ते बोलायचं बंद झालं ते परत जमिनीवर धाडकन पडले. परत गीता पाठ केला त्यांच्या कानामध्ये, ते उठले. उठल्यानंतर परत पडले. आता नारदजी महाराजांना पण काळजी वाटली बरं का. आतापर्यंत ते काय म्हणत होते, काही काळजी करू नको, करू आपण, करू, होऊन जाईल होऊन जाईल. परंतु असं झालं नाही. कारण ज्ञान वैराग्यांना जाग करण्याकरता उपनिषद आणि गीता याच्यापेक्षा मोठं काही साधन नाहीये. त्रैलोक्यामध्ये सगळ्यात उत्तम असं साधन आहे. आणि जर उपनिषद ऐकून एखादा जागा होत नसेल तर त्या ठिकाणी त्याला आणखी दुसरा काहीही पर्याय उरत, शेवटचा रामबाण उपाय हा, त्यातून होत नाही माझा विषयच नाही. नारदजी महाराज आता खरोखर त्यांना काळजी वाटली. अरे बापरे, काय झालं. देवर्षी नारद चिंतातूर होऊन एका ठिकाणी बसले आणि असं त्यांना चिंता वाटली की आता कसं होईल, कशा प्रकारे मी हे कार्य करू. तेव्हा आकाशवाणी झाली, जोरात आकाशवाणी झाली. आकाशवाणीनं सांगितलं, देवर्षी नारद काही काळजी करू नका, भक्तीचं दुःख दूर करण्याकरता तुमच्यासाठीच अत्यंत मोठा उपाय त्या ठिकाणी आहे, तो केला पाहिजे. हे सगळे काही करू नका, तुम्ही सत्कर्म करा. बस अशा प्रकारे आकाशवाणीनं सांगितलं. आकाशवाणी शांत झाली. सत्कर्म करायला सांगितलं. देवर्षी नारद थोडेसे बाजूला आले. म्हटले, हो सत्कर्म करा. आकाशवाणीनं जर अस्पष्ट सांगितलं नाही का, काय करायचं सांगितलंच नाही, नुसते सत्कर्म करा. देवर्षी नारद म्हटले, आतापर्यंत मी जे केले ते कोणते दुष्कर्म होते, सत्कर्मच होते ना. गीता वाचली, उपनिषद वाचले, सगळं करूनही या ठिकाणी काही झालं नाही. मग याच्यापेक्षा मोठं आणखी काही सत्कर्म असतं. आता मलाच काही कळेना. देवर्षी नारद म्हणाले, आता करायचं काय. म्हणून त्रैलोक्यामध्ये फिरत 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 त्यांनी सत्कर्म तुम्हाला माहित आहे का, तुम्हाला माहित आहे का, मोठ्या मोठ्या ऋषीमुनींना जाऊन विचारलं की महाराजजी, आकाशवाणीनं असं असं सांगितलं आणि प्रसंग असा असा आहे, मग मला सांगा बरं, उपनिषद आणि गीता पाठ याच्यापेक्षा मोठं सत्कर्म कुठे आहे का. लोक म्हटले, नाही, याच्यापेक्षा मोठं सत्कर्म नाही.
ते म्हटले जर याने दुःख दूर झालं नाहीये भक्तीचं, तर दुःख दूर होण्याकरता आता आणखी दुसरा उपाय नाही, असाध्य आहे, असंभव आहे. बरेचशांनी असं सांगून दिलं. देवर्षी नारद त्रैलोक्यामध्ये फिरतायत हे सगळ्यांना कळालं. बातमी पसरली चौकडं. तेव्हा काही प्रसार माध्यमं नव्हती, तरी सुद्धा ती बातमी जशी व्हायरल झाली, सगळीकडे पसरलं. देवर्षी नारद एकच प्रश्न घेऊन सगळ्यांपुढे, अहो दुःख दूर होण्याकरता काय उपाय आहे, आणि असं असं केलं तरी झालं नाही, मग सत्कर्म काय आहे, आकाशवाणीने जे सांगितलं ते सत्कर्म काय आहे, असं जेव्हा सगळ्यांना विचारलं, कुणी उत्तर द्यायला तयार नाही. सगळ्यांना विचारत बरेचसे लोक तर देवर्षी नारद प्रश्न विचारतील म्हणून की पळून जायचे. अवज्ञा होईल ना. मोठ्या संत महात्म्यांनी जर आपल्याला काही काम सांगितलं आणि ते काम जर आपल्याच्याने होत नसेल तर त्याला काय म्हणायचं, अवज्ञा ना. आपल्याला वाईट वाटेल, हो स्वामीजींनी सांगितलं होतं आणि ते आमच्याच्याने झालं नाही, मनात ती कुठेतरी काय म्हणते खंत राहून जाईल. मग देवर्षी नारद आले आणि ते जर प्रश्न विचारतात, आपल्याला त्याचं उत्तर येत नाही म्हणजे आपल्याला केवढी खंत वाटेल. त्याच्यामुळे लोक पळून जायचे. एकदा तर असं झालं, एक आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये गुरु आणि शिष्य होते आतमध्ये कुटीमध्ये. देवर्षी नारद बाहेर नारायण 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 जसं ऐकलं, गुरु म्हटले मी आतल्या कुटीत जातो बरं का, तू इथे बाहेर थांब. देवर्षी नारद आले, त्यांना सांगून द्यायचं हे गेले मौन साधनेला. देवर्षी नारद कुटीमध्ये आले, शिष्याने प्रणाम केला, म्हणे महाराज आज तुम्ही आमच्याकडे. म्हटले हो, तुमच्या गुरुजींना भेटायचंय. त्यामुळे आमचे गुरुजी गेले, कुटीमध्ये गेले. कधी गेले, कशाला गेले ते? तेवढे मौन साधना करायला. अहो मी तर आता ऐकत होतो, तुमच्या गप्पा चालल्या होत्या, मी बाहेरून ऐकलं सगळं. तेवढे नाही, पण ते आता गेले. तेवढे कधी गेले? म्हणजे तुम्ही आले ना, बस त्याच्या 1 मिनिट आधी गेले. म्हणजे कधी बाहेर येतील? त्याने तुम्ही इथून गेले ना की त्याच्या 1 मिनिट नंतर येतील. त्याच्यामुळे देवर्षी नारद म्हटले हा कळालं, मला सगळं कळालं, आता इथून गेलेलंच बरं. यांनी मौनच घेतलं, लोक पळून जायचे. देवर्षी नारद म्हटले हो काय आता करायचं काय, चिंता आणखीच वाढली. मग देवर्षी नारद म्हटले त्रैलोक्यामध्ये फिरून थकलो, पण आता काही कोणी उपाय मला सांगत नाही. आता एकमेव साधना ती म्हणजे तप करणं. तप जर केलं तर त्या आकाशवाणीचा खरा अर्थ मला कळेल, त्यानंतर मी ते सत्कर्म करेन. म्हणून बद्री विशाल, कुठे बद्री विशाल, आपला ते परवा दिवशीचा प्रसंग बरं का. बद्री विशाल क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी देवर्षी नारद गेले तपस्या करण्याकरता, आणि तिथे त्यांना सत्संगाकरता आलेले 4 सनत कुमार मिळाले. सनत कुमार जे बालक अवस्थेमध्ये आहेत, निरंतर 5 वर्षाचे असतात ते. त्यांचं वय कधी त्याच्यापेक्षा जास्त वाढत नाही, 5च वर्षाचं असतं. मग ते 4ही महात्मे तिथे भेटले यांना, देवर्षी नारदांना. आणि आता तो जो प्रसंग होता, त्यांनी प्रश्न विचारला होता नारदांना की हे भगवन, हे नारदजी महाराज, कुतश्चिंता कुरु भवान त्वरितं गम्यते कुतश्चागमनं तव. एवढी चिंता कशाला करताय, तुम्ही कुठून आलात आणि कुठे चाललात? मग तो सगळा जो प्रसंग आहे नारदांनी त्या ठिकाणी सनकादी ऋषींना सांगितला. अशी सगळी गोष्ट आहे. वृंदावनामध्ये जाऊन जे मी पाहिलं, दुःख झालं मला, भक्तीचं जे दुःख आहे ते पाहून मी अत्यंत दुःख व्याकुळ झालेलो आहे. कशा प्रकारे ते भक्तीचं दुःख मला नष्ट करता येईल. म्हणून हे महात्मन, तुम्ही भलेही 5 वर्षाचे दिसतात, परंतु तुम्ही फार मोठे महात्मे आहेत. तुम्ही 5च वर्षाचे आहेत, परंतु खूप पुराणे पुरुष आहेत. तुमच्यापेक्षा पुराण म्हणजे अगदी पुराणे जुने आहेत तुम्ही 5 वर्षाचे जरी दिसत असलं. कारण त्याचं एक कारण आहे. जेव्हा ब्रह्मदेवाचे मानस पुत्र म्हणून हे सनकादी ऋषी जन्माला आले होते, त्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं की जा, तुम्ही जाऊन सृष्टीला वाढवा, प्रपंच करा, विस्तार करा. हे म्हटले नाही महाराज, तुम्ही काय म्हणताय, प्रपंच वगैरे करायचं नाही आम्हाला. काय करणार मग? ती म्हणते आम्हाला जाऊन तपस्या करायची, आम्ही जाऊन भजन करणार, आनंद घेणार, आम्हाला प्रपंचात फसायचं नाही. ब्रह्मदेवा म्हटले बघा, मी यांना कशा करता उत्पन्न केलं आणि हे लोक असं करायला लागले. जा म्हणे, तुम्हाला शाप देऊन टाकतो, तुम्ही 5 वर्षाच्या पुढे मोठे होणार नाही, सदा सर्वदा 5च वर्षाचे राहतात. एवढं येतं आणखी चांगलंय, हे शाप नाही, याला वरदान म्हणायचं. हो चांगलं की नाही. 5 वर्षाच्या वयामध्ये जे अंतःकरण निर्मळ असतं, शुद्ध असतं, त्या अंतःकरणामध्ये जर आपण भगवत चिंतन केलं तर भगवान परमात्मा तत्काळ प्रसन्न होतात. आणि त्याच नंतर जर आपण थोडे मोठे होतो, बाहेरच्या दूषित जगाचे सगळे जे मल आहेत आपल्या अंतःकरणात येऊन बसतात हळूहळू. त्या सगळ्या दूषित प्रकारच्या ते जे काही दोष असतात, त्या सगळ्यामध्ये आपण माणूस गुरफटला की भगवत चिंतन करत नाही. जरी केलं तरी कामनेतून करतो, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आणि जर समजा केलंही
तरी आपलं दूषित अंतःकरण असल्यामुळे ती प्रार्थना भगवंतापर्यंत फार तत्काळ पोहोचली तरी परमात्मा का म्हणून ऐकतील? तुमचं अंतःकरण दूषित आहे, म्हणून निर्मळ अंतःकरणातून नामचिंतन केलं पाहिजे. त्या ठिकाणी सनकादी महाराज प्रसन्न आहेत. अशा प्रकारचे तुम्ही सनकादी महात्मे त्रैलोक्यामध्ये तुम्ही केवळ आणि केवळ हरिचिंतन करत करत संपूर्ण शास्त्राचं ज्ञान ठेवणारे, समस्त जगाचं कल्याण करणारे तुम्ही सनकादी महात्मा आज माझ्या मोठ्या भाग्याने तुम्ही मला इथं मिळालेत असं कोण म्हणते? ऐकताय ना तुम्ही? कोण म्हणते असं? देवर्षी नारद म्हणतात. कधीचा प्रसंग होता हा? त्या दिवशी आपण सुरू केला होता तो प्रसंग. हा सगळी वार्ता त्या ठिकाणी नारदजी महाराज या सनकादी ऋषींना सांगत होते. म्हणजे त्यांच्या दुःखाचं काय कारण आहे ते सगळं सांगत होते. तर मग अशा प्रकारे ऐकल्यानंतर सनकादी महात्मे म्हटले की महाराज तुम्ही तुमच्यासारख्या माणसाला अशा प्रकारे चिंतातूर होणं शोभत नाही. तुम्ही ही जी चिंता करतायत ही काही कामाची नाही. म्हणे का? ते म्हटले की ही चिंता करण्याचं जे कारण आहे एका भगवत भक्ताला कसं शोभेल? भगवान परमात्म्याची एवढी सुंदर अशी कथा आहे. साक्षात परमात्म्याची जी कथा आहे सर्व दुःख नाशिनी आहे आणि ते दुःख नष्ट करणारी कथा तुम्ही स्वतः वेदव्यासांना सांगितलेली आहे. तुम्ही स्वतः ती कथा व्यासांना दिली. कधी? जेव्हा वेदव्यास अत्यंत खिन्न मनाने बसले होते. सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर स्नान आदी उरकून त्या ठिकाणी वेदव्यास बसले होते आणि देवर्षी नारद तिथं आले. त्यांनी पाहिलं की व्यासदेव अप्रसन्न आहेत. व्यासांना जेव्हा विचारलं की महाराज तुम्ही एवढे अप्रसन्न काय, तेव्हा ते म्हणाले की असं आहे, मी 17 पुराण लिहिले, वेदाचे 4 भाग केले, महाभारतासारखा एवढा मोठा ग्रंथ लिहिला, परंतु तरीही माझ्या मनाला अजून काही शांती मिळाली नाही, प्रसन्नता मिळाली नाही. मी लोकांच्या हिताकरता काही केलं असं मला अद्याप वाटलं नाही. बघा, म्हणजे लोकांच्या हिताकरता मी करणं हेच माझं कर्तव्य आहे. जो व्यक्ती काय म्हणायचे, जे महापुरुष आहेत ते खरं तर निरंतर ही अवतारी महात्मे याच करता अवतार घेतात. या विश्वामध्ये जे लोक दुःखी आहेत त्यांचं दुःख आम्ही नष्ट करू, हे असे अवतारी महात्मे. वेदव्यासांनी आपली अशी चिंता व्यक्त केल्यानंतर देवर्षी नारदांनी सांगितलं की महाराज तुम्ही सगळं केलं, परंतु सर्वेश्वर परमात्मा भगवान श्री आदी नारायणाचा साक्षात अवतारी भगवान श्री कृष्णचंद्रांचे ते दिव्य सुंदर रसमय असणारे ते गुण तुम्ही अजून गायले नाही. तुम्ही कोणतंही कार्य करा, परंतु त्या परमात्म्याचे गुण जर तुम्ही गायले नाही तर तुम्हाला प्रसन्नता मिळणार नाही. जर प्रसन्नता पाहिजे असेल तर काय करायचं? म्हटले ते गुण गा. कुणाचे? भगवान श्री कृष्णचंद्रांचे. मग ते चतुश्लोकी भागवत त्या ठिकाणी देवर्षी नारदांनी वेदव्यासांना दिलं. त्यांनी त्याचा एवढा विशाल ग्रंथ निर्माण केला आणि दुःख नष्ट झालं, त्यांचं खिन्नता नष्ट झाली. आणि आता कुठे त्यांना वाटलं की श्रीमद भागवत ग्रंथ लिहून मी समाज कल्याणाकरता खरोखर काहीतरी आत्ताशी केलंय असं समाधान त्यांना मिळालं. अशा प्रकारे हे नारदजी महाराज तुम्ही स्वतः हा ग्रंथ दिलेला आणि आता तुम्ही विसरलात का? या ठिकाणी श्रीमद भागवत ही असा ग्रंथ आहे. श्रीमद भागवतामधलीच ती वार्ता अशी आहे परम मंगलमयी. तिचं एकदा तुम्ही फक्त वाचन करा बस, तेव्हा तत्काळ भक्तीचं जे दुःख आहे ते नष्ट होऊन जाईल. आता देवर्षी नारदांना मोठा प्रश्नच पडला. आणि थांबा थोडं, काय प्रश्न काय? ते म्हटले की बघा मी उपनिषद वाचले, मी गीता वाचली तिथे, त्यातून झालं नाही. आणि उपनिषदामध्ये जे ज्ञान आहे तेच सगळं भागवतामध्ये आहे, वेगळं काही नाहीये. मग असं वेगळं नसताना भागवत वाचलं आणि उपनिषद वाचले काही सारखंच आहे ना, मग यातून कसं काय दुःख दूर होईल? त्यामध्ये मला शंका आहे. बरं होईलच का? बरं नारदजींना तर विश्वास आहेच, परंतु आपल्या सगळ्यांकरता सांगितलंय. तेव्हा सनकादी ऋषी सांगतात महाराजजी तुम्ही काही काळजी करू नका. बघा उपनिषद जे आहेत ते सगळे काय आहेत? वृक्ष आहे. वेदाचा जे वृक्ष आहे, ज्ञानाचा, भक्तीचा, वैराग्याचा तो वृक्ष आहे, परंतु त्या वृक्षावर येणारं जे फळ आहे ते म्हणजे श्रीमद भागवत आहे. त्यापासूनच निर्माण झालं, त्याच्या सारातूनच आलेलं आहे, परंतु त्याच्यापेक्षा वेगळं आहे. बघा फळ जे असतं ते कसं असतं? गोड असतं ना. हा, फळ गोड असतं. मग मला सांगा ते फळ गोड कसं? त्या फळामध्ये गोडवा आला कुठून? झाडातूनच आलाय ना. झाडाचं सार येते.
मग याचा अर्थ झाडातून तो सगळा गोडवा फळामध्ये गेलेला आहे, अर्थात झाडामध्ये गोडवा नक्कीच आहे. जर झाडात नसता तर फळात आला नसता, कारण कारणच नाही तर कार्य कुठून होणार आहे, मातीच नाही तर घडा कसा बनणार आहे. तसंच झाडामध्ये गोडवा नसता तर फळामध्ये उतरला नसता. फळ गोड आहे अर्थात झाडही गोड आहे. पण तुम्ही म्हणणार मग ते गोडवा आम्हाला आस्वाद घ्यायचा आहे, त्या गोडव्याचा जर आपल्याला आनंद घ्यायचा असेल तर फळच खावं लागतं. झाडाची फांदी, झाडाचे साल, पानं, खोड, मूळ चावून उपयोग. तर तुम्ही म्हणणार काय तर झाडात फळच खावं असं काय, फळ खायला कशाला उगाच पैसे घालायचे, पानं तोडून आणायचे खाऊन घ्यायचे. हा जमतर. अहो निंबोळ्या सुद्धा गोड असतात. एकदा आम्ही खाऊन पाहिली होती ते निंबोळी, मला वाटलं आंबे म्हणतात, खाऊन घेऊ, ते सुद्धा गोड होतं. हा पिकलेले आंब्यासारखी तेही गोड होतं. बघा सीताफळ गोड असतात, पण ते झाड सीताफळ गोड आपण म्हणू, परंतु त्या झाडामध्ये जो गोडवा आहे तोच खरा त्याच्यात उतरलेला आहे. परंतु याचा अर्थ आपण घ्यायचा आणि ते पानं तोडून खायचे, काय होईल? तो गोडवा मिळेल नाही ना. गोडवा आहे की नाही त्याच्यामध्ये? आहे. नसता तर फळात नसता आला. त्यात गोडवा आहे, परंतु ते खाल्ल्यानंतर आपल्याला गोडवा मिळत नाही. तद्वत सांगितले की उपनिषद जे आहेत या सगळ्यामध्ये आनंद आहे, भक्ती, ज्ञान, वैराग्य परिपूर्ण आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण सार आहे. तरीही त्याचा आनंद घ्यायचा असेल तर त्या वेदाचं जे फळ आहे ते म्हणजे श्रीमद भागवत याला खाल्लं पाहिजे, तर तो आनंद खऱ्या रूपाने मिळेल. म्हणून ते ठीक आहे, तुम्ही वेदाचं उपनिषदाचं आधी संगोपन करा. झाडच नाही तुम्ही पाळलं तर फळ कुठून मिळणार आहे? नाही तुम्ही म्हणा नुसतंच फळ पाहिजे, झाड नकोय, झाड काय उपयोगाचं आहे? मग नुसतंच फळ मग तुम्हाला मार्केटमधून आणावं लागेल, तिथे फसवा फसवी खूप. खरं फळ खायचे असेल तर घरगुती झाडाचं खायचं, ज्याच्यामध्ये पेस्टिसाइड नाही, एकदम ऑर्गेनिक आहे. मग काय करावं लागेल त्याच्याकरता? झाडाचं रोप लावावं लागेल, वाढवावं लागेल, त्याला लालन पालन करावं लागेल, अनेक प्रकारे त्याला कष्टापासून वाचवून तेव्हा कुठेतरी फळ येईल आणि मग त्या फळाचा तुम्हाला आनंद नक्कीच मिळेल. याचा अर्थ वेद उपनिषद आदी याचं लालन पालन करायचंय, त्याला सोडून जमणार नाही, त्याचं अध्ययन चिंतन करायचंय. परंतु त्या सगळ्याच्या शेवटी फळ जे आहे ते श्रीमद भागवत, त्याचा आस्वाद नक्कीच घ्यावा लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला त्याचा जो आनंद आहे वास्तविक तो मिळणार नाही. म्हणून तो आनंद घेण्याकरता त्या फळाला खावं लागेल. तेच म्हणजे श्रीमद भागवत हा ग्रंथ आहे. आणि तेही कसं आहे? श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाच्या पहिल्या अध्यायात एक श्लोक आलेला आहे. सुरुवातीलाच मंगलाचरणाच्या नंतर वेदव्यासांनी सांगितलेलं आहे, निगम कल्पतरुर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. ते म्हणाले की हे जे निगम म्हणजे शास्त्र, उपनिषद, वेद, या वेदाचं जे पिकलेलं फळ आहे ते म्हणजे श्रीमद भागवत आहे. आणि पिकलेलं फळ कसं असतं? गलितम फलम. गलितम म्हणजे गळून पडले, ते झाडावरून आपोआप गळून पडले. आपोआप कधी गळतं फळ? पिकल्यानंतर, एकदम परिपक्व झाल्यानंतरच ते फळ खाली पडतं. तसं सांगितलंय हे श्रीमद भागवत जे आहे ते वेदरूपी वृक्षाचं पिकलेलं फळ आहे आणि ते गळून पडलेलं आहे, गलितम फलम. आणि वरून आणखी एक छान संयोग आहे आपल्याला इथे. काय आहे? शुकमुखादमृतद्रव संयुतम. म्हणजे फळ जे असतं त्याला जर पोपटाने टोच मारली, फळ आधीच गोड आणि त्यात ते पोपटाने टोच मारलेलं कसं असतं? आणखी जास्त गोड. तसंच इथे म्हटलंय हे श्रीमद भागवत तर गोड आहेच आहे, त्याला शुकमुखात म्हणजे पोपटाच्या मुखामधून, म्हणजे साक्षात भगवान शुकदेव जे आहेत हे याचे वक्ते आहेत, त्यांच्या मुखातून हे निसृत आहे, म्हणून हे आणखीच गोड आहे. त्याचा आनंद द्विगुणित झाला. गलितम फलम. आणि ते फळ असं आहे जसं फळामध्ये जसं आंबा एक फळ आहे, त्याला वरून टरफली असतात, आतून कोय असते आणि ते आपल्याला खाता येत नाही, फेकावं लागतं की नाही? आता आंब्याचा सीझन आहे, तुम्हाला माहिती आहे चांगलं. कोय खाता येते का? नाही ना, फेकून द्यावी लागते. परंतु भागवत एक असं फळ आहे ज्याच्यामध्ये त्याज्य असं काहीच नाही, सगळं काही ग्रहण करायचं. पिबत, प्या म्हटले त्या, आनंद, रसमालयम, रसाचं आलय आहे, रसयुक्त आहे. म्हणून हे श्रीमद भागवत ग्रंथ असा आहे जे की पिकलेलं हे फळ आहे. म्हणून त्या वृक्षाला त्या ठिकाणी जरीही तुम्ही लालन पालन केलंय तथापि ते श्रीमद भागवत एक फळ असं आहे जे तुम्हाला आनंद देऊ शकतं. म्हणून हे देवर्षे
श्रीमद भागवताची जी कथा आहे ती त्या ठिकाणी संयोजन करा आणि त्यानंतर देवी भक्तीचं जे दुःख आहे ते वस्तुतः त्या ठिकाणी दूर होईल. अशा प्रकारे नारदजी महाराजांना त्या ठिकाणी सनकादी महाराजांनी समजावून सांगितलं की देवर्षी हेच खरं सत्कर्म आहे आणि हाच खरा आकाशवाणीचा अर्थ आहे. अशा प्रकारे देवर्षी नारद अत्यंत प्रसन्न आहेत. म्हटले हो पण कथा करायची कुठे, किती दिवसाची करायची आणि त्या कथेचे वक्ते त्या ठिकाणी सनकादी महात्मा म्हटले की वक्ते आम्ही सगळे आहोत, आम्ही वक्ते आहे आणि ती कथा करायची कुठे ते म्हटले जाऊन आनंद नामक एक घाट आहे ऋषिकेश हरिद्वारला गंगा मैयाच्या किनाऱ्यावर. आनंद नावाचा घाट आहे आणि अत्यंत परम पवित्र आहे, ज्या ठिकाणी दूषित कधी येऊ शकत नाही. दूषितता काय असते ज्या क्षेत्राला काही कधी माहीतच नाही. गंगा मैया अत्यंत निर्झर, अत्यंत सुंदर, स्वच्छ आणि व्यवस्थित प्रकारे वाहते. परम पवित्र, परम पावनी, त्रैलोक्य पावनी अशी गंगा मैया आहे आणि तिच्या किनाऱ्यावर अगदी साप, व्याघ्रादी जे कोणी आहेत एकमेकांचे शत्रू असूनही ते एकमेकांशी सौख्याने तिथे वागतायत. कारण ते संपूर्ण परिसर अत्यंत सुंदर आहे, शुद्ध आहे, सात्विक आहे, आनंद प्रदान करणारा आहे आणि ती सर्व महापुरुषांची तपस्थली आहे. त्यामुळे ती एक अशी उत्तम अशी जागा आहे ज्या ठिकाणी ही श्रीमद भागवताची ही जी कथा आहे ती तुम्ही अवश्य त्या ठिकाणी नियोजन करा. देवर्षी नारद आता आनंद नावाच्या घाटावर आले. तिथे आल्यानंतर त्यांनी संपूर्ण कथेची तयारी केली. बरं का, तयारी करावीच लागते कथेची, काही ना काही तयारी असतेच. तिथेही सगळं काही व्यवस्थित होतं तरीही कथा सांगण्याकरता व्यवस्थित उच्च असं आसन आदीची सगळी व्यवस्था असते. तर देवर्षी नारदांनी त्या सगळ्या प्रकारे सांभाळलं आणि सगळ्या लोकांना कळालं. त्रैलोक्यामध्ये ही बातमी पसरली की देवर्षी नारदांनी श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी साक्षात ब्रह्मदेवाचे मानस पुत्र चतुसनत कुमार हे या श्रीमद भागवत कथेचे वक्ते आहेत असं जेव्हा लोकांना कळालं, सगळेच्या सगळे तिथे येऊन श्रीमद भागवत कथा ऐकायला बसले. सगळे लोक आले, अगदी देव, गंधर्व, अगदी संपूर्ण तीर्थ, गंगादी सगळ्या नद्या, सगळे तीर्थ, सगळेच्या सगळे तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी आले आणि संपूर्ण श्रीमद भागवत कथेचा आनंद घेऊ लागले. ते म्हटले चला बहती गंगा आहे, हात धोलो, परत कधी हात धुवायला मिळेल काय माहित. आपल्याकरता ही श्रीमद भागवत कथा चालून आपल्या घरी आलेली आहे, त्यासाठी कधी उशीर लावायचा नाही. या गंगेमध्ये आपण सर्वांनी पवित्र झालं पाहिजे म्हणून श्रीमद भागवत ज्ञान गंगा आता इथे वाहायला लागली. त्या ठिकाणी सनकादी ऋषींनी श्रीमद भागवताचं महात्म्य सांगायला सुरुवात केली. श्रीमद भागवतामध्ये जे रहस्य आहे त्या सर्व प्रकारच्या ती साप्ताहिक कथा होती, 7 दिवसांची होती. तर त्या 7 दिवसांच्या कथेमध्ये त्यांनी ज्ञान, भक्ती आणि वैराग्यपूर्वक अत्यंत परिष्कृत अशा प्रकारे निर्मल अंतःकरणातून आपल्या शुद्ध वाणीतून परमेश्वराचं अनंत प्रकारे आपल्या हृदयामध्ये स्मरण करत करत ती श्रीमद भागवत कथा त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. आणि बस सांगायला सुरुवात झालीच होती तितक्यात आश्चर्य झालं बरं का. सगळे लाखो लोक बसले कथा ऐकायला, परम प्रेमानं सगळे लोक कथा ऐकतायत. त्या ठिकाणी सगळ्यांनी आश्चर्याने पाहिलं की आकाशामधून 3 लोक येत आहेत. कोण लोक होते? 3 होते म्हणाले. कोण कोण? एक स्त्री आहे आणि 2 पुरुष आहेत. तर ती जी स्त्री आहे ती नाचते, नृत्य करते. कोण आहे ती? देवी भक्ती आहे. आणि ते दोघे कोण आहेत? ज्ञान आणि वैराग्य. हे ज्ञान आणि वैराग्य जे वृंदावनामध्ये अत्यंत धराशायी झाले होते, जर्जर झाले होते, म्हातारे झाले होते, ते आता उठून नाचत नाचत त्यांच्या आईसोबत तरुण झालेले आहेत आणि ते नाचतच अगदी आनंद विभोर होऊन त्या श्रीमद भागवत कथेच्या स्थानावर आले. आनंदपूर्वक श्रीमद भागवत कथा ही चाललेली पाहून बघा ज्ञान आणि वैराग्य या दोघांचंही कष्ट नष्ट झालं. बघा श्रीमद भागवत कथा अजून सुरू झालेली नव्हती, बस फक्त प्रारंभच होता, पहिलाच दिवस होता, तोच हे फळ मिळालं. म्हणजे असं नाही की तुम्ही आधी कथा करा नंतर फळ मिळेल. नाही नाही नाही, कथा करायचं मनात जरी आलं ना तर लगेच तुम्हाला फळ मिळतंय. कारण पुढे सांगितले महर्षींनी काय म्हणाले की भगवान परमात्म्याची कथा ऐकायची असं मनात जरी एखाद्या माणसाच्या आलं ना
तरीही परमात्मा त्याच्या हृदयामध्ये येऊन कायमच कैदी होतात. काय होतात? त्याच्या अंतःकरणामध्ये स्वतःला कोंडून घेतात परमात्मा. वाह वाह, किती सुंदर. परमात्म्याची ही एवढी मोठी कृपा आहे हो. ज्याच्या मनात जरी आलं ना की मला भागवत कथा ऐकायची, भगवान त्याच्या हृदयात येऊन जातात. वाह वाह वाह, अंतःकरण पूर्वक त्याला आशीर्वाद देतात, प्रसन्न होऊन जातात परमात्मा. अशा प्रकारे या ठिकाणी आधी फळ मिळालं कथेचं. कथा तुम्ही नंतर ऐका, आधी फळ मिळालं. देवी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य तिघेही अत्यंत आनंदपूर्वक त्या ठिकाणी रमण करायला लागले. संपूर्ण श्रीमद भागवत कथा साप्ताहिक त्या ठिकाणी संपन्न झाली. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा देवगण सगळे आलेलेच होते, तिथे सगळे गंधर्व लोक आले होते, सगळे लोक नाचतायत, भजन करतायत, कीर्तन करतायत, अत्यंत भाव विभोरून आनंदपूर्वक त्या कथेचा आस्वाद सर्वांनी घेतला. आणि सगळ्यात शेवटी आता जेव्हा देवी भक्ती आणि ज्ञान वैराग्य तिघेही आनंदपूर्वक राहतायत, देवी भक्ती आता त्या ठिकाणी नारदजी महाराजांना विचारते, सनकादी महाराजांना विचारते की हे प्रभू, तिथे भगवान साक्षात स्वतःही नाचायला लागले होते. जेव्हा सगळे लोक नृत्य करतात परमात्माही प्रसन्न होतात. जसं म्हणतात ना, भगवान परमात्मा कधी नाचतात हो, विठ्ठल कधी नाचतात? काहीतरी आहे ना, नाचे पांडुरंग, काय कधी नाचतात परमात्मा? आपले भक्त जेव्हा नाचायला लागतात, भक्त नाचत 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 एवढे दंग होऊन गेले की भगवान म्हणतात चला आता आपण पण जाऊन आनंद घेऊ. तर त्यांना कधी नाचायला मिळणार आहे? मग दुसरीकडे काय डीजे लावून थोडी नाचणार आहे की तिकडून लोक डीजे लावून नको तेवढं नाचतील. आता उन्हाचे दिवस तरी पण ते पाहायला मिळतं. तिथे कशाला येते रो परमात्मा? तिथे तर दुसरं काहीतरी सगळं चाललेलं असतं. इथे जर तुम्ही भक्तीपूर्वक आनंदपूर्वक परमात्म्याचं नाम चिंतन करत अत्यंत प्रेमाने त्याला आठवून त्याला आळवून जर तुम्ही नृत्य करत असाल तर साक्षात परमात्माही तुम्हाला नृत्य करू लागायला तिथे नक्कीच येतात. त्या ठिकाणी भगवान परमात्मा नृत्य करायला लागले. सगळे लोक अत्यंत आनंदपूर्वक देवाचं दर्शन घेतात. देवी भक्ती आता परमात्म्याला विचारते की हे भगवन, हे नाथ, हे प्राणेश्वर, आता मला सांगा मी राहू कुठे? ठीक आहे, मी तरुणी झाले, मी रूपवती झाले, माझं दुःख नष्ट झालं, माझे मुलंही अत्यंत सुकुमार आहेत, परंतु मला सांगा की मी राहू कुठे? भगवान म्हणतात की आता तुझ्यासाठी एकच जागा आहे, ते म्हणजे काय? माझ्या भक्तांचं अंतःकरण. जिथे जिथे माझं चिंतन होतंय, जिथे जिथे माझ्या नावाचा जयघोष होतोय, तिथे जाऊन तू राहायचं. माझ्या भक्तांच्या अंतःकरणामध्ये राहा आणि त्यांच्या भक्तीचं पोषण कर, त्यांचं पालन कर. अशा प्रकारे परमात्म्यानं आदेश दिला. तेव्हापासून आतापर्यंत भक्ती कुठे राहते हो? भक्तांच्या अंतःकरणात. आपण सगळे भक्त आहोत ना? बघा, आवाजच येत नाही. आहो, आपण भक्त आहोत. मग आपल्या अंतःकरणात भक्ती राहते? किती वेळ? किती वेळ राहते? काही वेळ का राहते? हा, चला काही, त्यात आम्ही समाधान आहे. काही वेळ का होईना राहते. चला, आज 10 मिनिटं राहते, उद्या होऊ शकतं 1 तास राहील, त्यानंतर होऊ शकतं की दिवसभर राहील. ती भक्ती आमच्या अंतःकरणामध्ये राहील. पण भक्तीला आपण जागा दिली पाहिजे. तुम्ही हो, अंतःकरण कशासाठी? प्रपंच ठेवण्याकरताय का? कशा करताय अंतःकरण? जी जागा ज्याच्याकरता बनलेली आहे तिथे जर ते ठेवलं तर ते शोभतं, बरोबर की नाही? ज्या ठिकाणी जे ठेवायला पाहिजे ते जर तिथं ठेवलं तर ते योग्य दिसतं, गोड दिसतं. आणि अंतःकरण कशा करताय? भक्तीचं राहण्याचं ठिकाण आहे ते, भक्तीचं घर आहे ते. आपल्याला वाटेल की भक्तीला आपण आणून ठेवलंय. तुम्हाला काय वाटतं? हे भक्तीचं घर देवानं दिलेलं आहे, तिला परमात्म्यानं राहायला दिलेलं घर आहे हे. मग तिथून जर तिला आपण काढतो याचा अर्थ काय? आपण अत्याचारी आहे, अतिक्रमण करतोय. विषयांना तिथे आणून ठेवतोय म्हणजे काय? विषयांचं अतिक्रमण आहे. तू भक्तीला बाहेर आणि तिथे विषयांना आणून ठेवते, भक्ती राहणार नाही. तसंही परमात्म्याला भक्तीला एका शुद्ध जागी राहायची आवड आहे. छान वाटतं. घाण ठिकाणी कोणी राहत नाही. आपण राहतो भाऊ, आपण जिथे बसतो, जिथे झोपतो, जिथे राहतो, काय स्वच्छ करतो, काय ते केमिकल घेऊन येतो आणि फरशी साफ करतो. आपण बसतही नाही अशा घाण जागेवर. मग मला सांगा, आपलं अंतःकरण जर शुद्ध नाही, तिथे जर मळ साचलेला आहे, धूळ जमलेली आहे, तर परमात्मा का येतील तिथे राहायला? तिथे बसतील का? परमात्मा बसतील आपल्या अंतःकरणात? मग काय करायला पाहिजे? अंतःकरण स्वच्छ केलं पाहिजे. तो साबण शोधा,
अंतःकरण जो स्वच्छ करेल, बाकीचे सगळे साबण शरीर स्वच्छ करतील, नाही निर्मळ जीवन काय करील साबण. तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत हे, जर जीवन निर्मळ नाही, अंतःकरण तुमचं निर्मळ नाही, तर वरून किती साबणाने रगडा काही होणार नाही, काही फरक पडणार नाही. हा जो धूळ मळ जमलेला आहे तो उद्या परत तुम्हाला साफ करायचा आहे. असं नाही आहे की आज आंघोळ केली परत वर्षभर करायची गरज, रोज करावी लागते. आता उन्हाळ्याचे दिवस 2-2 वेळ केले तरी नको नाही. मग जेव्हा आपलं अंतःकरण जर शुद्ध नाही, अपवित्र आहे, तर अशा ठिकाणी परमात्मा राहत नाही. म्हणून अंतःकरण निरंतर शुद्ध असावं, शुद्ध करण्याचे प्रयत्न तरी असावे निदान. त्याकरता भगवान परमात्म्याची भक्ती ही एकमात्र साधन आहे. म्हणून देवी भक्तीला वरदान मिळालं देवाकडून की तू जा आणि माझ्या भक्तांच्या हृदयामध्ये निरंतर राहा, माझ्या भक्तांचं पालन कर. देवाच्या आज्ञेनं देवी भक्ती भगवान परमात्म्याच्या आज्ञेनं हृदयामध्ये सर्वांच्या राहू लागली. अशा प्रकारे श्रीमद भागवत कथेचं हे अत्यंत अद्भुत दिव्य असं महात्म्य आहे. बघा, जे काही करून अनेक उपाय करून त्रैलोक्याचे सगळे उपाय करून पाहिले तरीही ज्ञान आणि वैराग्य दोघे उठून बसत नव्हते. लोक म्हणतील की भागवत हा भक्तिपरक ग्रंथ आहे, परंतु हे प्रमाण आहे की केवळ भक्तिपरक नाहीये, ज्ञान आणि वैराग्य हे तिन्ही मिश्रित हा असा ग्रंथ आहे. ज्ञान आणि वैराग्य जर नाही तर तुमची भक्ती पुष्ट होऊ शकत नाही. ती जरी तरुणी आहे तरी ती दुःखी आहे. आणि ज्ञान आणि वैराग्य दोघी भक्तीशिवाय राहू शकत नाही, कारण भक्ती त्यांची आई आहे, आईशिवाय ते राहू शकत नाही. म्हणून ज्ञान, भक्ती आणि वैराग्य तिघेही सोबतच येतात, नाहीतर मग कुणी येणार नाही. अशा प्रकारे देवी भक्तीचं दुःख नष्ट झालं. कशातून हो? कशातून नष्ट झालं? श्रीमद भागवत कथा श्रवण केल्यामुळं. श्रीमद भागवत कथा तिथे नियोजन झालं, कथा श्रवण केली आणि त्यानंतर सगळे अगदी आनंदित आहेत, प्रसन्न आहेत. हे श्रीमद भागवत कथेचं फार दिव्य अद्भुत असं विशेष महात्म्य आहे. अशा प्रकारे श्रीमद भागवत महात्म्य परत ही जी पहिली कथा या ठिकाणी सांगितलेली आहे ती आज आपली संपन्न झाली. याच्यानंतर आणखी एक विशेष आणि खूप सुंदर अशी महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगणार आहेत पुढे. वेदव्यासांनी खूप सुंदर प्रकारे त्याचं लेखन केलेलं आहे. तर ती कथा काय आहे? कारण की आपण म्हणू हे सगळे लोक कसे होते, देवी भक्तीचं दुःख नष्ट झालं, यात काय आश्चर्य आहे. कारण हे सगळे काय भक्त लोक आहेत. तिथे जेवढे लोक होते काय होते, भक्त होते. ते देवद्रोही नव्हते, परमात्म्यापासून द्रोह नव्हता कोणाचाच. हे सगळे भक्त होते म्हणून त्यांचं दुःख नष्ट झालं. परंतु जो माणूस भक्त नाही, जो माणूस पापी आहे, अत्यंत पाप केलंय त्याने आयुष्यात, आपण असंच म्हणू ना, हो हे यांचं कुठे आपल्यासोबत तुलना करताय, हे सगळे लोक मोठे आहेत, त्यांचं दुःख नष्ट झालं, त्यात काही नवल नाही. आमच्यासारख्यांचं काय दुःख नष्ट होणार आहे? कारण आम्ही सगळे कसे आहेत, महान पापी आहेत. मत्सव पातकी नास्ती पापघ्नी तत्समानही. हे भगवान, आमच्यासारखा मोठा पापी कुणी नाहीये. नको नको ते पाप आम्ही, अहो विचारता काय आयुष्यामध्ये आम्ही असं एक पाप नाही जे केलं नाही. मग असे आम्ही पापी लोक, आमचा उद्धार होणं काही शक्य नाही असं आपण मनानेच ठरवू. म्हणून इथे महात्मा सांगताय नाही नाही नाही, तसं काही भ्रमात पडू नका. तुम्ही कमी पाप करताय, याच्यापेक्षा महान एका विशेष पापीचं उदाहरण देऊन सांगितलं की बघा असा पापी सुद्धा उद्धार पाहू शकतो. असं ही श्रीमद भागवत कथेचं विशेष महात्म्य आहे. आणि ते कोण पापी आहे, त्याने काय काय पाप केले, कशा कशा पापापासून त्याला कशी मुक्ती मिळाली, आश्चर्य नाही का? मग ती कथा आपल्याला उद्याच्या पाठामध्ये ऐकायची आहे. तो कोण पापी आहे, कशा प्रकारे तो मुक्त झालाय, मग आपणही त्या प्रकारे मुक्त होऊ शकतो. तर अशा प्रकारे आज आपला वेळ संपलेला आहे. झालेली जी सेवा आहे ती भगवान परमात्म्याच्या श्री चरणावर समर्पित करून वाणीला पूर्णविराम देतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.